असं सहजच बसलो होतो आवरून, तोपर्यंत ह्यांनी म्हणले चल श्रुतिका इथं लागलाय फूड फेस्टिवल, जाऊन येऊया आपण बघून. मग काय हो, तयारी केली की पटापटा निघालो आम्ही संध्याकाळचं. बरं तिकीट होतं बरं का तिथं, आणि पहिल्यांदाच असं बॉडी बिल्डर आम्ही बघितलं जे एंट्री पास घेऊन असं आतमध्ये सोडतात. पहिला तिकडं जाऊन काउंटरवर तिकीट घ्यायचं, 100 रुपये तिकीट, एका माणसाला 50 रुपये तिकीट. 100 रुपये तिकीट घेतलं. असं भरपूर शो होतं, बाहेर बोर्ड पण लावला होता. आतमध्ये बघा असं फूड फेस्टिवल होतं बघा पुण्यामध्ये, छान. आमच्या घरापासून जवळच होतं बरं का, 2 किलोमीटरच्या अंतरावर. आणि मग आतमध्ये एंट्री केल्यानंतर चांगलं असं लाईटिंग बिटिंग, भरपूर माणसं. आता काय खावं काय नको असं झालं, आता कुठलं घ्यावं कुठलं नको. प्राईस तर बघितलं तर एवढ्या हायेस्ट लेवलला होत्या ना प्राईस, पण आता आलोय तर खायला तर पाहिजे ना. आणि मग जेवायचं कॅन्सलच होतं ना, फूड फेस्टिवलला खायचंय म्हणल्यावर. आता मग असे टेबल बिबल मांडले होते. मग बघितलं जरा इकडं तिकडं, मग हे म्हटले तू इथं थांब बाळाला घेऊन, मी जरा बघून येतो काय काय ते काय काय भेटते बघतो आणि घेऊन येतो. मग आणि मग गेले की, मग पहिल्यांदा गेले की बेकरीला त्यांना बेकरीच आवडतील. मग बेकरीमध्ये गेले आणि ते बेकरीच्या तिथनं मग मला म्हटले काय पाहिजे. मग मला काय, आता मी गुलाबजामुनला लय हावरी बाबा, गुलाबजामुन म्हटलं घ्या. मग एक होता गुलाबजामुन 50 रुपयाला. आता एवढा महाग गुलाबजामुन होता, खरं काय तर खायचं होतं म्हणून घेतला की मग एक गुलाबजामुन. मग तो कसला होता, पिस्ता स्टफिंगचा गुलाबजामुन होता. मग एक गुलाबजामुन घेतला बरं का आम्ही. त्यानंतर ह्यांनी काय आरून फिरून त्यांना ते चीज केकच लय आवडतोय. आता त्यांचं प्रॅक्टिसमध्ये ते चालू असेल का नाही, मग तोच पदार्थ लय वेळा ट्राय करतात. बाहेर कुठं गावतोय बघतात आणि तेवढाच घेऊन येतात. मग घेतला ते चीज केक आणि आणला चीज केक पण खायला. मग चीज केक आणि गुलाबजामुनवर आम्ही ताव मारला. त्यानंतर काय मग आम्हाला आता म्हणले मला बघून येतो आणि काय दुसरं दिसतंय इकडं तिकडं. तर नॉनव्हेज तर खायचं नव्हतं दोघांनी, पण आता मग नॉनव्हेज खायचं नाही म्हटलं, दुसरं काय भेटते बघूया म्हणलं. हे बारका आमचं बघा मला बोलू देणं झाले, मध्ये मध्ये बोलतंय या. मध्ये होती बसायला अरेंजमेंट, तिथं खुर्च्या विरच्या टेबल बिवलं होती. मग मी बसली की बाळाला घेऊन मग तिथं मध्ये. मग ह्याने काय बघते, यांच्या हातात तर एवढा मोठा पापड घेऊन आले. बरं पापड तर तो कसला होता, असं उडदाचा पापड नव्हता होता तो तांदळाचा पापड होता. 100 रुपयाला चुना लावला की आम्हाला त्यांनी. आता काय लोकांनी माहीत असते कसं लागते, काय घेतल्याशिवाय काय कळते तेव्हा. तुम्ही लक्षात ठेवा बरं का, असं कुठं मोठाच्या मोठा पापड दिसला ना अजिबात घेऊ नका. बेचव म्हणजे बेचव, पैसे फुकट. बरं कमी असेल ना दर तर तुम्ही घेऊ शकता, पण एवढा 100 रुपयाचा घ्यायचा म्हटल्यावर तुमचं पैसे वाया गेले तर जमायत बरं का. आणि त्याच्यानंतर काय मग पाणीपुरी घेतली. पाणीपुरी पण एवढी काही खास नव्हती. नाही म्हटलं तर मला एवढ्या पदार्थांमध्ये तो गुलाबजामुनच तेवढा आवडला चवीला बरं का, बाकी काय बी चवीला नव्हतं बघा तिथं. हे बघा ह्यो पापड तो एवढा मोठा, काय तो चौकाच होता, त्याच्यावर कांदा बी नव्हता आणि कायच नव्हता, नुसतं 2 टोमॅटोचं तुकडं टाकलं होतं आणि कोबी होता आणि शेव नव्हती, काय नव्हती, चाट मसाला नव्हता, काय बी नव्हतं, नुसती फसवणूक किंवा. आणि मग हे काय आणले बरं, ह्यांनी हे खेकड्याचं सूप आणलं होतं. नॉनव्हेज खायचं नाही म्हटलं म्हणून खेकडे सूप घेऊन आलं बघा. आणि नंतर आता हिथनं जेवून जायचंय म्हणून मग म्हटलं बिर्याणी घेऊन येतो. आणून ती व्हेज बिर्याणी आणली बरं का. व्हेज बिर्याणी खाल्ली आम्ही, ती पण एवढी काय वाववाली नव्हती. आणि बघतोय तर काय पलीकडं असं मोठं मोठं गार्डन आणि तिथं होता की सिंगिंगचा असा मस्तपैकी कार्यक्रम. अरे लय भारी वाटलं असं लाईव्ह ऐकताना. इथनं मागे कधी ऐकलंय व आम्ही असलं भारी रोमॅन्टिक वातावरण तयार होऊन झालतं ना. पोरं भारी म्हणत होते बघा गाणी, एकदम भारी वाटत होतं, लय भारी. तुम्ही पण जात जावा, असं कधी तुम्हाला भेटलं ना लय भारी वाटतंय बघा. मला तर असं वाटत होतं का नाही आत्ताच त्यासनी जाऊन म्हणावं की बाबा मला एक चान्स द्या, मी एक वरती गाणं जाऊन म्हणतो बाबा. अरे मला येतंय ना, मला पण येतंय ना, मी पण म्हणते ना, आपण ह्या क्षेत्रात आहे ना. बरं तेवढं ऐकलं आम्ही जरासं. आणि त्याच्यानंतर फिरत पुढं गेलो. बरं इकडं मंडळी बरं का सगळी खायचं घेऊन साहित्य येऊन टेबलावरनं बसून निवान गाणी बिणी ऐकत खात होती. आणि तिकडं हॉलमध्ये जरासुद्धा गाण्याचा आवाज येत नव्हता बरं का. कसलं भारी बघा की सिस्टीम, जरासुद्धा कळत नव्हतं की इकडं काय चालू आहे बरं का. आणि त्याच्यानंतर काय मग इकडं पण स्टॉल होतं भारी. मग आम्ही काय नाहीच घेतलं, उगं कशाला पैसे घालवा, काय उगच काय चवणाच होता. ह्याने म्हणत होते मला मोदक घेऊन दे. म्हणलं 50 रुपयाचा मोदक घेऊन तुम्ही काय खाणार आहे, मी घरात बनवून देते तुम्हाला मोदक. म्हणलं काय त्या मोदकाला चवणाच होता. बरं माझी आजची भाषा कशी वाटली तुम्हाला, मी जरा असे ट्राय केली ती कोल्हापुरी बाकसूर वगैरे ह्यांची जरा बघती चॅनल, जरा बघू म्हटलं जरा ट्राय करून. सातारी कोल्हापुरी अशी मिक्स सगळी झाली का नाही, सातारी कोल्हापुरी सोलापुरी मिक्स, जरा सांगा बघू तुम्ही भाषा माझी कशी वाटली. आणि असं मग हे रेडबुल वगैरे हे मुलांसाठी पण उत्तर बरं का. ह्यासनी म्हणत होती मी जावं तुम्ही बसा जावं, म्हणलं तुम्ही जा बाक्काना पडाल, तुम्हाला काय येते पकडायला म्हणलं असलं. आणि बारकं काय आमचं असलं अजून ह्याच्यात बसलच नाही, त्याला कुठलं येते पळायला आणि चालायला.
मग काय नुसतं बघितलं जरासं फोटो सेशन केलं, जरा गाणी बिणे ऐकली आणि मग काय निघालो की आम्ही घरी. मग आणि एकदा बाहेर आल्यानंतर यांना म्हटलं अहो चला जरा आतमध्ये जाऊया. तर हिने म्हटलं आता कुठला आतमध्ये एंट्री देतील, एकदा बाहेर आलं की आतमध्ये परत नसती एंट्री बरं का, माहित नाही का तुला. मग आम्ही कसं दिसतोय, आमचा लुक कसा वाटतोय बघून सांगा की तुम्ही. आणि माझी भाषा कशी वाटली ते पण तुम्ही सांगा. भाषा म्हणजे भाषा मराठीच आहे, पण टोन कसा वाटला, कोल्हापुरी हाय, सातारा हाय, सांगलीचा हाय, सोलापुरी हाय, कुठला टोन हाय मला पण माहित नाही. पण जरा बघून म्हणलं ट्राय करावं, जरा कसा वाटतोय बघूया. कसा वाटला तर तुम्ही पण मला सांगा बरं का. आणि मग माझी ब्लॉग बघत जावा बरं का, मी डेली टाकत जाईन. मला जरा बाळामुळे टाइम भेटत नाही टाकायला. बघा कसं बडबडतंय मध्ये जरा सुद्धा एकटं बसत नाही, येतंय माझ्या बाजूला बसते आणि बडबडतंय. हाय का मला बोलू तर देते का, बघा असं बडबडतंय मध्ये. आणि मग काय बघत जावा बाबा माझे ब्लॉग चांगले असतात बरं का, फॅमिली ब्लॉग असतात. काय असं तुम्हाला शिकण्यासारखं पण भेटेल, नाहीतर एंटरटेनमेंट तर होईनच की राव, हाय का नाही. आणि कोल्हापूरच्या माणसाने सपोर्ट करा की. कसले राव तुम्ही कोल्हापूरकर, कसले राव तुम्ही सातारकर. कोण साताऱ्याचा असेल, सोलापूरचा असेल, सांगलीचा असेल, कोल्हापूरचा असेल तर पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी सपोर्ट करा की लाव. जॉईन व्हा की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून. अहो त्याला कुठं पैसे पडतात, फुकट असते ती, पैसे नाही पडत त्याला, फुकट असते ती. नुसतं सबस्क्राईब करायचं, बटनावर ते दाबायचं, जॉईन होताय तुम्ही ऑटोमॅटिक माझ्या चॅनलला. बरं चला जाऊ का मग आता, कसं वाटलं ट्युनिंग सांगा बघा.